सर्वात मोठे यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते. कधी-कधी आयुष्यात असं होतं, की आपल्याला निराशा येते आणि आपण विचार करतो, की मी हे प्रयत्न करत आहे, हे सोडून द्यावे. पण तुम्ही असं समजा, की तुमची यशाकडची एक पायरी तुम्ही आणखी चढलेले आहेत. त्यामुळे प्रयत्न कधीही थांबवू नका आणि आपल्या यशापर्यंत प्रयत्नांद्वारे आणि चिकाटीद्वारेच आपण जायचं असतं. नमस्कार, वेलकम बॅक इन अवर चॅनल. ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही मराठी सेंटेन्स थ्रू आपण इंग्लिश शिकत आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे ही. आपण इझी सेंटेन्सेस बघणार आहोत आणि ती सेंटेन्सेस इंग्लिशमधून कशी बोलायची ते आपण या चॅनलवरती बघणार आहोत. तर आपण आधी जी काही आपली सेंटेन्सेस आहे ती आपण बघायला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? सपोज आपण रस्त्याने चाललो आहे आणि आपल्याला असं वाटतंय की कोणीतरी सारखं असं चुकल्यासारखं वाटतंय. तर आपण जवळ जाऊन त्यांना विचारतो की काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? तर ते इंग्लिशमधून कसं बोलणार आपण? इज देअर एनी प्रॉब्लेम? इज देअर एनी प्रॉब्लेम? बघा, आपल्याला जेव्हा पण कधी पण कुणाला मदत करण्याची संधी येत असेल तर नक्की मदत करावी. कारण आपल्या एका मदतीने त्या माणसाचं काय सांगावं, आयुष्य काहीतरी चांगली घटना घडू शकते आणि नक्कीच आपल्याला आपण जे काही करतो ना त्याचं रिटर्न देत असतो. पॉझिटिव्ह केलं तर पॉझिटिव्ह मिळतं आणि जर आपण कधी चुकून तर चुकू तर नाहीच, पण जसं आपण करू तसंच आपल्याला रिटर्न मिळत असतं. नेक्स्ट आहे, तू विचार केला पाहिजे. तू विचार केला पाहिजे. यू शुड थिंक. यू शुड थिंक. सपोज आपल्याला कोणीतरी फ्रेंड बोलतोय की ह्या ठिकाणी तू जॉब कर, तर तो काय बोलतो की तू विचार केला पाहिजे. त्या जॉबबद्दल तू विचार केला पाहिजे. तर बघा, इंग्लिशमधून सिम्पल आहे, यू शुड थिंक. यू शुड थिंक. नेक्स्ट आहे, तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत? सपोज आपल्या घरी कोणीतरी अनोळखी आलं आहे आणि त्यांनी बेल वाजवली आणि आपण दरवाजा उघडला आणि आपल्याला एकदम ते अनोळखी वाटतंय, तर आपण त्यांना कसं विचारतो की तुम्ही कोण आहे? त्यासाठी आपण इंग्लिशमधून काय बोलणार? हू आर यू? हू आर यू? ओके. नेक्स्ट आहे, ते कोण आहेत? ते कोण आहेत? सपोज आपल्या घरी कोणीतरी गेस्ट आलं आहे आणि आपण ओळखत नाही आहे, तर आई किचनमध्ये गेली त्यांना पाणी देण्यासाठी, चहा देण्यासाठी. तर आपण जातो तिथे आणि आईला विचारतो, आई ते कोण आहेत गं? तर ते कोण आहेतसाठी काय आपण सेंटेन्स यूज करणार? हू आर दे? हू आर दे? ओके. नेक्स्ट आहे, कोण बोलत आहे? कोण बोलत आहे? सपोज कोणी फोन केला आणि आपल्याला काही ओळखू येत नाही आहे, लँडलाईनवर फोन केला किंवा मोबाईलवर अननोन नंबरवरनं फोन आला, तर आपण काय बोलतो की कोण बोलत आहे? तर इंग्लिशमधून त्यासाठी काय यूज करणार? हू इज स्पीकिंग? हू इज स्पीकिंग आहे ना इझी सेंटेन्सेस. ओके. नेक्स्ट आहे, तो किंवा ती कोण आहे? तो किंवा ती कोण आहे? हू इज ही और हर? हू इज ही और हर? नेक्स्ट आहे, कोण मदत करेल? कोण मदत करेल? सपोज आई काहीतरी काम काढलं आहे आईने आणि आपण भावंड बसलेलो आहेत आणि आई येते आणि विचारतं की मला कोण मदत करेल? कोण मदत करेल? तर त्यासाठी इंग्लिशमध्ये काय बोलणार आपण? हू विल हेल्प? हू विल हेल्प? बघा, कधी पण आपल्याला चान्स मिळाला ना, तर नक्की आपल्याला जेवढी पॉसिबल होईल तेवढी हेल्प करायची असते. ओके. नेक्स्ट आहे, हे कोण करू शकतो? आईने काहीतरी असं काम दिलेलं आहे अवघड आणि आपण बसलेलो आणि आई विचारते की हे कोण करू शकतो बरं हे काम? तर त्यासाठी काय यूज करणं आपण सेंटेन्स? हू कॅन डू इट? हू कॅन डू इट? तेव्हा प्रत्येकाने म्हणायचं, हां आई मी हे करतो किंवा हे करते. ओके. काम करा, कामाने आपण काहीतरी एक अनुभव घेत असतो, काहीतरी शिकतच असतो. नेक्स्ट आहे, मी हे केले आहे. मी हे केले आहे. आता सपोज आपण आईने काहीतरी काम सांगितलं आणि आपल्याला कंटाळा आल्याने आपण आईला असं बोलते की आई मी हे केले आहे. तर त्यासाठी आपण काय यूज करणार? आय डीड इट. आय डीड इट. किंवा आपण एखादं काम केलं आणि आईला बोलतो की आई मी हे काम केले आहे. तर त्यासाठी काय बोलणार? आय डीड इट. आय डीड इट. नेक्स्ट आहे, मी केले आहे. मी केले आहे. तर त्यासाठी काय यूज करणार आपण? आय हॅव डन. आय हॅव डन. ओके. ही सेंटेन्सेस
लक्षात आलीच असेल. बघा, आपण हवं तर स्क्रीनशॉट याचा क्लिक करू शकता. ओके. आता बघा, खूप साऱ्या रिसर्चनंतर, स्टडीनंतर मी काही पॉईंट्स इथे काढलेले आहेत, जे तुम्ही ज्यांना खरंच जेन्युइनली इंग्लिश शिकायचे आहे, त्यांनी हे पॉईंट्स कंपल्सरी फॉलो करायचे आहेत. म्हणतात ना, की प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवते, कोणतीही गोष्ट असो. त्यामध्ये जरा तुम्ही सातत्य, कंटिन्युटी प्रॅक्टिस केली, तर त्यामध्ये आपण नक्कीच परफेक्ट बनत असतो. तर त्यासाठी काही मी टिप्स तुमच्यासोबत शेअर काही पॉईंट्स आहेत ते शेअर करणार आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोजची तुमची 15 मिनिट इंग्लिशसाठी देणं म्हणजे तुम्हाला इंग्लिश नक्कीच एक दिवस येईल, हा कॉन्फिडन्स त्या 15 मिनिटांमधून तुम्हाला मिळतो. त्यामुळे डिसाईड करायचं की तुम्ही 15 मिनिट रोजची इंग्लिशसाठी देणारच आहेत. तर बघा, मी जे काही कंपल्सरी रूल्स बनवलेले आहेत, त्यातला पहिला रूल आहे की ही सगळी सेंटेन्सेस आहे, ती एक नोटबुक करा इंग्लिश शिकण्यासाठी. त्या नोटबुकमध्ये सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. नेक्स्ट पॉईंट आहे की ही सगळी सेंटेन्सेस लाऊडली रीड करायची आहेत. ओके. ही सगळी सेंटेन्सेस लाऊडली 4 ते 5 वेळा, 4 to 5 टाइम्स रीड करायची आहेत. आणि लास्ट, ही सगळी सेंटेन्सेस जेव्हा तुम्ही बोलता, घरात बोला, बाहेर बोला, कुठेही बोला, फोनवर बोला, तेव्हा जशी येईल, चुकीची असो, बरोबर असो, पण जशीही येईल तशी इंग्लिशमधूनच बनवण्याचा ते सेंटेन्स ट्राय करा. एखादा शब्द सुचत नाही, आठवत नाही आपल्याला की इथे काय वापरायचं, तर तेव्हा तुम्ही जी काही तुमची बोलीभाषा आहे तो शब्द वापरा त्या बोलीभाषेतला. पण त्यानंतर कंपल्सरी गुगल करा की त्यासाठी इंग्लिशमधून काय वर्ड आहे. आणि बघा, ही जर प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्युटी ठेवली ना ह्या प्रॅक्टिसमध्ये, एक दिवस तुम्ही नक्कीच इंग्लिश शिकाल. हा कॉन्फिडन्स, हा ट्रस्ट मला आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती मी जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओज एकदा चेक करा, सगळी सेंटेन्सेस लिहून काढा. आणि बघा, मराठीतून इंग्लिश शिकवणं ही खूप कमी प्रमाणात चॅनल्स आहेत. पण आपली भाषा आहे आणि आपल्यासारख्या लोकांना इंग्लिश शिकायची आहे, त्यामुळे मी हिंदी लँग्वेज यूज न करता माझी जी बोलीभाषा आहे मराठी, ती यूज केलेली आहे. मी आपल्यासोबत इंग्लिश शेअर करण्यासाठी मुद्दामहून मराठी भाषा निवडलेली आहे, कारण माझी ती बोलीभाषा आहे. आणि मला अभिमान आहे. माझ्या प्रत्येकाची जी काही बोलीभाषा असते त्याबद्दल प्रत्येकाला अभिमान असतो, तसाच मलाही आहे. त्यामुळे मी हिंदी किंवा दुसरी भाषा न निवडता माझी जी बोलीभाषा आहे ती मी निवडलेली आहे. खूप कमी चॅनल्स आहेत जे मराठीमधून इंग्लिश शिकवतात, मराठी सेंटेन्सेस थ्रू इंग्लिश शिकवतात. तर असाच हाही एक आपला एकदम सिंपल आणि साधा सरळ चॅनल आहे. काही याच्यामध्ये मी बाकीच्या टेक्नॉलॉजीचा यूज नाही केलेला, कारण मी सिम्प्लिसिटीवर बिलीव्ह करते. जसे रतन टाटा सिंपल होते, त्यांचे विचार सिंपल होते आणि माणूस महान होता, तसंच माझेही विचार, म्हणजे मी काही त्यांच्याशी कंपेअर नाही करत आहे, पण तसंच माणसाने सिंपल राहावं आणि मोठे विचार ठेवावेत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही कमेंट असल्यास कमेंटद्वारे आपलं ओपिनियन कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, आनंदी राहा आणि इंग्लिश बोलत राहा. टेक केअर, बाय.